जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारीख चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप सुंदर, साधं आणि लोक जास्त विचार करणाऱ्या टॉपिकवर बोलणार आहोत. अफिलिएट मार्केटिंग कसं सुरू करायचं. नाव मोठे वाटतं पण काम अगदी सोपं आहे. म्हणून मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर समजा एखादा मित्र आहे तुमचा, त्याला तुम्ही सजेस्ट केलं की अरे यार हा मोबाईल खूप छान आहे, तू अमेझॉन वरून विकत घेऊ शकतो, आणि तुमच्या सांगण्यावरून त्या मित्राने ते मोबाईल परचेस केलं, तर कंपनी तुम्हाला थोडेसे पैसे देते कारण तुम्ही त्यांची मार्केटिंग केली आहे. हाच अफिलिएट मार्केटिंग. म्हणजे आपण कोणाचं तरी प्रोडक्ट रेकमेंड केलं, आपल्या खास लिंकवरून त्या समोरच्या पर्सनने म्हणजे विकत घेतलं आणि त्यातून मग कंपनी आपल्याला कमिशन देते. उदाहरणार्थ युट्यूबवर बेस्ट स्टडी लॅम्प तुम्ही एक व्हिडिओ बनवला, त्याचा अमेझॉन वरून लिंक काढून तुम्ही अफिलिएट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं, 10 लोकांनी त्या लॅम्पला परचेस केलं, आता कंपनी तुम्हाला त्याचं कमिशन देते. प्रोडक्ट तुमचं नसतं, शिपिंग तुम्ही करत नाहीये, फक्त लिंक शेअर करून तुम्ही पैसा कमवताय. आता अमेझॉन अफिलिएट सुरू कसं करायचं. अमेझॉन असोसिएट प्रोग्राम आहे, त्यावर अकाउंट बनवा. नेम, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या बेसिक आहे. मग अमेझॉनवर तुम्हाला प्रोडक्ट निवडायचं आहे. प्रत्येक प्रोडक्ट वेगळा असतो. अफिलिएट लिंक त्याची तयार वेगळी होते. ती लिंक युट्यूबवर डिस्क्रिप्शन मध्ये टाका. युट्यूब डिस्क्रिप्शन मध्ये टाकल्यानंतर इंस्टाग्राम बायो, व्हॉट्सअप ग्रुप्स इथे तुम्ही ते सगळं शेअर करा, आणि तिथून जर तुमच्या सेल्स आल्या तर कंपनी तुम्हाला कमिशन देते. पण मग लिंक शेअर केली की पैसा लगेच मिळायला सुरुवात होतो का, तर नाही. लोकांचा ट्रस्ट मिळवावा लागतो. तुम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू टाका, बेस्ट प्रोडक्ट त्यांना रेकमेंड करा. जास्त हाय प्रोडक्ट सांगायची गरज नाहीये. इनिशियली तुम्ही लहान लहान प्रोडक्ट सुद्धा सजेस्ट करू शकता, आणि तुमच्या लिंकवरून जर समोरच्या व्यक्तीने ते परचेस केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथून इन्कम होते. पण ट्रस्टवरती व्हावं लागतं, कारण तुम्ही जर बेकार प्रोडक्ट त्यांना सजेस्ट कराल तर मग त्यांचा रिव्ह्यू बेकार जाईल, आणि नंतर मग नेक्स्ट टाइम ते विचार करतील की यार मी ह्यांच्याकडून घेऊ की नको. म्हणून जर तुम्ही ट्रस्ट बिल्ड केला ना, तर ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. की एखादा प्रोडक्ट लहान त्यांनी समजा तुमच्या ह्याच्यावरून परचेस केला, त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं कमिशन जरी कमी असलं तरीही नेक्स्ट टाइम मग ते विचार करतील अरे यार आपल्याला ना रिव्ह्यूज वगैरे समजत नाही, कोणतं प्रोडक्ट बेस्ट आहे ते समजत नाही, तर मग तेव्हा तो पर्सन तुमच्या युट्यूब चॅनलवर किंवा तुमच्या इंस्टाग्रामवर तो पर्टिक्युलर प्रोडक्टचा तुम्ही रिव्ह्यू टाकलेला आहे की नाही ते चेक करेल, आणि तिथूनच मग तो तुमच्या त्याचं जे नेक्स्ट परचेस असणार आहे ते तुमच्या लिंक वरून करेल. राईट. सो ट्रस्टवरती व्हा. जे बेस्ट प्रोडक्ट्स आहेत, बेस्ट रिव्ह्यू, तुम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू दिले ना, तर तुमचा लॉंग टर्म मध्ये त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट होतो. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही अफिलिएट लिंक देता, रोज थोडं थोडं कॉन्टेंट टाकता, हळूहळू फॉलोअर्स वाढता आणि सेल्स सुद्धा सुरू होऊन जातात. आता अर्निंग बद्दल जर मी सांगायला गेले तर 500,000 पर्यंत, 2,000 पर्यंत तुम्हाला मिळतं. चॅनल ग्रो झालं की 10,000, 30,000 पर्यंत इन्कम होते, आणि काही लोक 1 लाखापर्यंत सुद्धा कमवतात. पण त्यासाठी वेळ आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. अफिलिएट मार्केटिंग ओव्हरनाईट तुम्हाला पैसे देत नाही, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इन्कम देऊन जाते. बिगिनर्स कोणत्या चुका करतात आपण आता ते बघू. रॅन्डम प्रोडक्ट सांगतात, शेअर करतात लोकांना, ट्रस्ट बिल्ड करत नाही, फेक रिव्ह्यूज देतात, रोज कॉन्टेंट टाकत नाही, पेशन्स ठेवत नाही, 1-2 दिवसात रिझल्ट नाही आले की गिव्हअप करून येतात. या चुका टाळल्या तर सक्सेस 100% मिळतो. बिगिनर्सने कशी सुरुवात करायची, आता आपण त्या टॉपिकवर बोलूया. एक निश निवडा, त्यामध्ये स्टुडंट्सचे गॅजेट, किचनचे आयटम्स, किचन प्रोडक्ट्स वगैरे, ब्युटी प्रोडक्ट्स, बुक्स, यावर रोज एक रील बनवा. 10 ऑनेस्ट रिव्ह्यू तयार करा, लिंक शेअर करा, हळूहळू सेल्स सुरू होतील. आणि एक खास गोष्ट, अफिलिएट मार्केटिंग, AI टूल्स, फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, या सगळ्या स्किल्स आम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकवतो. स्टेप बाय स्टेप गायडन्स त्यामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अकाउंट कसा बनवायचा, लिंक कशी तयार करायची, व्हिडिओ कसा बनवायचा, सगळं तुम्हाला इथे मिळतं. आणि क्लायंट्सला अट्रॅक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्याकडून शिकवल्या जातात. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की मला कनेक्ट करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अफिलिएट मार्केटिंग म्हणजे फक्त लिंक शेअर करणं नाहीये, लोकांना योग्य प्रोडक्ट सुचवून ट्रस्ट बिल्ड करणं आहे. आणि थोडंसं स्किल आणि पेशन्स असलं ना, तर अफिलिएट मार्केटिंग तुमची एक साइड इन्कम सुद्धा होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारीख चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट करा की तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करत असाल तर कोणतं प्रोडक्ट पासून सुरुवात करताय. ठीक आहे. व्हिडिओमध्ये पुढे आता आपण जो टॉपिक आहे तो सगळ्यात सुंदर आहे, कॅमेरा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. तर तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.